नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी दोघेजणही बाळाची सोनोग्राफी करत असतात. त्याच वेळेला आता इथे डॉक्टर म्हणते की सगळं काही व्यवस्थित आहे, हे बघा तुमचं बाळ, असं म्हणून आता डॉक्टर त्या दोघांनाही ते बाळ दाखवत असते. तर ते अगदी छोट्याशा अंशतः रूपामध्ये असतं आणि भूमी आणि आकाशला ते पाहून खरंच खूप आनंद झालेला असतो. नंतर डॉक्टर म्हणते की सगळं काही ओके आहे, तोपर्यंत भूमीचे जे काही ब्लड रिपोर्ट आहेत ते मी घेऊन येते, असं म्हणून आता डॉक्टर निघून जाते. नंतर मग आता आकाश हा भूमीजवळ असतो आणि भूमी म्हणते की आकाश किती छान वाटतंय ना. तेव्हा आकाश म्हणतो की खरंच खूप छान वाटतंय, आपलं बाळ बघितलं किती सुंदर वाटत होतं ना. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की आकाश, खरंच आज तू इथे आहेस याचा मला खूप मोठा आनंद झाला. खरंच बाळाचा बाबा म्हणून आज माझ्यासोबत आहेत याचा खूप आनंद होतोय मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की मग भूमी, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की प्रत्येक वेळेला मी तुझ्यासोबत असेन, प्रत्येक गोष्टीत असेन मी सोबत. आणि आज बघितलं आपलं आयुष्य किती सुंदर आहे असं वाटत होतं. ते बाळ अगदी शून्य रूपामध्ये माझ्यातून निर्माण होतं आहे असं वाटतंय मला. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की असंच असतं भूमी, माणसाचं आयुष्य कसं शून्यातून निर्माण करतात तसंच हे बाळ असणार आहे. याची शून्यातून विश्वनिर्मिती होणार आहे आणि आपल्या विश्वाचा निर्माता असणार आहे तो. आपलं विश्व हे त्याच्यावरच अवलंबून असेल ना, असं म्हणून आता दोघीजणही हसत असतात. आणि भूमी म्हणते की हो रे आकाश, तू अगदी बरोबर बोलत आहेस, खरंच खूप छान. आणि थँक्यू आकाश, तू आज इथे आलास, खरं तर मला खूप बरं वाटलं आज तू आल्याने. तेव्हा मग आकाश म्हणतो की मग मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आलेलो आहे, येणारच होतो मी इकडे. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की बरं आकाश, आता नेक्स्ट टाईम जेव्हा तू येशील ना, तेव्हा हे असं पाय मुरगळण्याची वगैरे नाटक करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण ना काय, तेव्हा तू थेट येऊ शकतोस माझ्याशी खोटं न बोलता. तेव्हा आता आकाश म्हणतो की काय भूमी, तू काय बोलतेस. मग भूमी गालातल्या गालात आता हसत असते. त्यानंतर आकाशला आठवतं, तो ज्यावेळा घरातून निघत असतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आज 10 वाजता भूमीची सोनोग्राफी आहे. काय करावं मला कळत नाही आहे, कारण जर यावेळेला भूमीचं सोनोग्राफी मी केली नाही तर मला खरंच खूप वाईट वाटेल आणि म्हणूनच मला जावं लागेल. आणि जर मी गेलो तर आईलाही वाईट वाटेल. म्हणून काय करता येईल मला. म्हणून आकाश हा जिन्यांवरून पडण्याचं नाटक करतो. तो म्हणतो की येस, हा जिनाच मला उपयोगी पडेल. आणि असं म्हणून तर जिन्यावरून तो खाली पडतो. मानसी धावत धावत येते आणि म्हणते की काय झाले आकाश भाऊजी तुम्हाला, तुम्ही अचानक असे कसे पडलात. त्याच वेळेला आकाश येतो आणि म्हणतो की अगं, ते माझा ना पाय मुरगळला. असं म्हणून आता मानसी म्हणते की या या, तुम्ही बसा पहिले इथे, असं म्हणून आता ती त्याला बसायला सांगत असते. आणि नंतर मग आकाश बसतो. तेव्हा भूमी तिथे नसते. आजी म्हणते की काय चाललं आहे आकाश, अरे सावकाश करत जा, नाही तुझं काय सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आजी, खरं तर जिन्यावरून येत होतो, मोबाईलमध्ये लक्ष होतं ना माझं, म्हणून माझं लक्षच राहिलं नाही आणि माझा पाय मुरगळून गेला, खरंच कळलं नाही कसं झालं ते. तेव्हा मग आता मानसी म्हणते की काय भाऊजी असे तुम्ही पण कसं लक्ष देत नाहीत तुम्ही. तेव्हा मग ती म्हणतो की हो ना, आता असं पाहायला कॅम्प आल्यासारखा होतोय, मी एक काम करतो, मी जरा डॉक्टरकडे जातो. तेव्हा आजी म्हणते की बाळा तुला बरं वाटतंय का, आणि असं कसा करतोस तू, जरा तुला स्वतःकडे लक्ष देता येत नाही का रे. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आजी अगं काळजी करू नकोस, मी अगोदर ऑफिसमध्ये जायच्या अगोदर जातो हॉस्पिटलमध्ये. पूर्णिमा प्लीज एक काम करशील, आईला सांगशील की मी हॉस्पिटलमधून डायरेक्ट ऑफिसला येईन म्हणून. असं म्हणून आता आजी म्हणते की आकाश कोणाला तरी सोबत घेऊन जा रे. परंतु आकाश म्हणतो की नाही नको, मी जातो, असं म्हणून तो घराच्या बाहेर पडतो. त्याच वेळेला मानसी सावकाशाचं म्हणते. नंतर आता आकाश म्हणतो की भूमी, तू कसं ओळखलंस की मी खोटं नाटक करून आलो आहे पाय मुरगळण्याचं. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते रे, मला माहिती आहे तू हे सगळं काही केलंस ना ते मुद्दाम केलं होतंस. अरे जेव्हा तू आलास ना आणि बोललास की माझं पाय मुरगळण्याचं वगैरे आणि ते ऑर्थोपेडिक वगैरे गोंधळत होतास, तेव्हाच मी तुला ओळखून घेतलं होतं की तू माझ्याशी खोटं बोलतोयस आणि हे जे काही आलायस ना ते खोटं नाटक करून आलेलं आहेस. तेव्हा आकाश आता गालातच हसतो आणि म्हणतो की भूमी, तुला सगळं काही बरोबर समजतं. नंतर आता आकाश आणि भूमी एकमेकांचा हात हातात घेतात आणि नंतर भूमी हे सगळं करत असताना तिला खूप आनंद होत असतो. तर इकडे रागिनीची मात्र थैथयाट होत असतो. रागिनी सगळ्या वस्तू खाली फेकत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई अहो तुमचं चाललंय काय, हे काय करताय तुम्ही. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की अगं तुला काही कळतंय का काय चाललंय ते. अगं हे मुद्दाम केलंय त्या आकाशने, पाय मुरगळण्याचे खोटे नाटक करून तो निघून गेलाय त्या भूमीकडे. अगं त्या बयेची आज सोनोग्राफी होती आणि मुद्दामच आकाश आपल्याशी खोटं बोलून निघून गेलाय. कळतंय का तुला काय करतोय ते, आपलं सगळं हातून निसटत चाललंय, असं म्हणून ती वैतागत असते. त्याच वेळेला आकाश आणि भूमी सोनोग्राफी रूमच्या बाहेर पडतात आणि नंतर मग आता आकाश भूमी दोघंजणही चालत येत असतात. तेव्हा आता भूमीच्या फाईल हातात असते. भूमी म्हणते की आकाश मला ना खूप आनंद होतोय,
तर आकाश म्हणतो की हो भूमी, मला हे खरंच खूप आनंद होतोय आणि तुझा हा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित झाल्यासारखं वाटतंय मला. खरं तर या सगळ्या आनंद जो काही आहे ना, तो केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकले भूमी, असं म्हणून तो आता भूमीला कौतुक करत असतो. तेव्हा ती म्हणते की आकाश, खरं तर माझ्यामुळे नाही असं नाही. तू जर इथे नसतास ना, तर हा आनंद माझा इतका द्विगुणित झालाच नसता. तू जिथे आहेस म्हणून मला आनंद झालाय, नाहीतर तो आनंद वाढलाच कसा असता. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, आपण दोघं सोबत असल्याने आपला आनंद वाढतो, हे तर आता तुझ्या लक्षात आले ना. आणि तुला माहिती आहे का, तू आज मला खूप मोठा आनंद दिलास. खरं तर या सगळ्यामुळे मी खूप आनंदात आहे आणि या सगळ्याचं कारण तू आहेस. तू तर या सगळ्यामुळे सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, कारण तू सगळ्या गोष्टी आनंदाने घडवून आणत आहेस. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो भूमी, हे तर खरंच आहे की आपण दोघं सोबत होतो म्हणून. परंतु बघ ना, आज किती आनंदाचा क्षण आहे, या क्षणी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतंय मला. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे काय करणार काय आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की काय करणार आहे, खरं तर आता मला असं ओरडून सांगावंसं वाटतंय की मला खूप आनंद झालेला आहे. सगळ्या गोष्टी आता खूप छान खुलत होणार. बघ ना, आता आपल्याला छोटंसं बाळ दिसलं, त्यानंतर मग मोठ्या मोठ्या गोष्टी दिसल्या. तुला माहिती आहे का, आता हा जो काही फोटो आहे ना, तो मी वापरणार आणि त्याचं स्लॅम बुक. तेव्हा मग भूमी म्हणते की स्लॅम बुक म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो की कसं आहे ना, बाळाच्या बाबतीतले छोटे छोटे जे क्षण असतील ना, ते त्यात आपण टिपून ठेवायचे आणि ते सगळे लावून ठेवायचे. म्हणजे बाळ मोठं झालं ना, की त्याला ते सगळं काही दिसू शकेल आणि त्याला खूप आनंद होईल. भूमी म्हणते की आकाश, अरे ही खूप छानच कल्पना आहे, मला नसती सुचली बाबा. नंतर आकाश म्हणतो की 1 मिनिट थांब भूमी. तेव्हा मग तो तिला गुलाब देतो आणि म्हणते की हे कशासाठी आकाश? तेव्हा तो म्हणतो की अगं, कशासाठी म्हणजे काय, आज इतका गोड क्षण दिलायस तू माझ्या आयुष्यात आणि बाळ उद्या जाऊन असं नको म्हणायला की आईने इतकी छान बातमी दिली आणि बाबाने आईला अप्रिशिएटच नाही केलं बाबा. म्हणूनच मग मी हे तुला गुलाबाचं फूल देतोय आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून हे गुलाबाचं फूल मी तुला, कारण हा दिवस खूपच स्पेशल झालेला आहे आणि तो केवळ तुझ्यामुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुला हे गुलाबाचं फूल, असं म्हणून तो तिला फूल देतो आणि दोघेही एकमेकांकडे आता बघत राहतात, कारण भूमीने दिलेल्या आनंदापुढे त्याला खूप मोठा आनंद झालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, चल लवकर चल. अगं काय आहे, तू अशी बघतेस काय? भूमी म्हणते की आकाश, थँक्यू, तू सगळ्या इतका विचार केलास म्हणून आणि आज खरंच आलास म्हणून मला खूप मोठा आनंद झाला. त्यानंतर मग आता इथे आकाश म्हणतो की भूमी, अगं तू अशी शांत का उभी आहेस? मला आता जास्त वेळ डॉक्टरकडे थांबायचं नाही आहे, चल ना आपण जाऊया. अगं तसंही आपल्याला निघायला हवं. मला ना सगळ्यांना ओरडून सांगायचं घरामध्ये, मानसी, आजी, आई सगळ्यांना सांगायचं ओरडून की आज आम्हाला पहिल्यांदा आपलं बाळ दिसलं. चल चल लवकर निघूया आपण, असं म्हणून आता आकाश हा भूमीला निघायला सांगत असतो. त्यावेळेला आता भूमी आकाशजवळ येते आणि त्याला म्हणते की आकाश, हे बघ, तू विसरला असशील कदाचित, परंतु आत्तापर्यंत आता काय घडते ह्याचा तुला आनंद झाला आहे म्हणून तू हे विसरलास की आपण दोघेही आता एकत्र राहत नाही. मी माझ्या माहेरी निघून गेलेली आहे, तू घरी एकटा जाणार आहेस. असं म्हटल्यावर इथे आता आकाश शांत होतो आणि त्याचा मूडच खराब होऊन जातो, त्याचा चेहरा पडतो आणि भूमी म्हणते की आकाश, सध्या हे काही आहे, आपण दोघं वेगळं राहतोय म्हणून आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, काय हे सगळं? खरं तर तू माझ्याकडून वेगळी राहतेस, आपल्या घरात नाही आहे, हे मला एक्सेप्टच होत नाही आहे भूमी. खरंच मला हे नाही सहन होत, असं म्हणून आता आकाश भूमीला म्हणत असतो. आकाश म्हणतो की भूमी, तुझ्याशिवाय घर आता पूर्ण वाटायला लागतं, प्लीज, असं म्हणून आता त्यावेळेला ती म्हणते की आकाश ठीक आहे चल, तसंही तू मला सोडण्याची काहीच गरज नाही आहे. खाली बाबांनी एक ओळखीचा रिक्षावाला सांगितला होता, तो खाली थांबला असेल एव्हाना, म्हणूनच मला त्याच्या रिक्षातून जायला मिळेल. तू काही काळजी करू नकोस, तू घरी जा नंतर सावकाश, तू काळजी करू नकोस, असं आता ती आकाशला म्हणते आणि ते ऐकून आकाशला खूपच वाईट वाटतं. आता आकाश हा मनोमन भूमीला म्हणत असतो की प्लीज लवकर घरी चल, परंतु भूमी काही यायला तयार नसते. आता आकाशचा चेहरा मात्र पुन्हा पडतो. भूमी ही पुन्हा निघून जाणार, यामुळे आकाशला पुन्हा वाईट वाटत असतं आणि नंतर मग आता इथे आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी जा, आणि मग भूमी तिथून निघून जाते आणि नंतर मग आता आकाश हा विचार करतो की नेमकं काय करू, मला काहीच कळत नाही आहे. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की भूमी, मला अजूनही खरंच असंच वाटतंय की तू माझ्याबरोबर आहेस आणि माझ्याचबरोबर घरी येणार आहेस आपल्या. तरीही भूमी आता बाहेर निघून गेलेली असते आणि नंतर डॉक्टर येते. डॉक्टर आल्याबरोबर आकाश जात असताना त्याला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट मिस्टर आकाश, जरा थांबा प्लीज, असं म्हणून ती थांबवते आणि नंतर आता इथे आकाश म्हणतो की येस डॉक्टर, काय झालेलं आहे बोला. तेव्हा आता डॉक्टर म्हणते की मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर भूमीबद्दल बोलायचे आहे. त्याच वेळेला आता डॉक्टर म्हणतात की जरा आतमध्ये या केबिनमध्ये आपण बसून बोलूया.
तर इथे रागिनी मात्र नुसती चिडत असते. पौर्णिमा म्हणते की आई जरा बसा या तुम्ही खुर्चीवर. तेव्हा मग रागिनी म्हणते की काय चाललंय तुझं पौर्णिमा, बसा बसा काय चाललंय तुझं. तेव्हा ते म्हणते की अहो बसायला भेटते ना एकदा तर खुर्चीवर बसून घ्या. एकदा ही खुर्ची हातची निघून गेली की काहीच होणार नाही. नंतर मग आता इथे रागिनी म्हणायला लागते की बोल बोल आता तुला काय बोलायचं ते बोल, कानफाट फोडे ना नाहीतर मी तुझं. तेव्हा मग आता ती म्हणते की आई मला ना एक गोष्ट रिअलाईज झाली आहे, ती मी तुम्हाला सांगते. इतका विचार करून रिअलाईज झाली. तेव्हा रागिनी म्हणते की तुला आणि रिअलाईज माझ्यावर इतकी वेळ आली नाही आहे गं वाईट तुझे सल्ले घेण्याची. काय बोलायचं आहे ते तुला पटकन बोलून मोकळी हो. त्याच वेळेला इथे आता लगेच पौर्णिमा म्हणते की आई अहो माझं ऐका तरी मी तुम्हाला काय बोलते ते. अहो आई तुम्हाला एक गोष्ट कळते का की आज काय घडलंय. आकाश आपल्याशी खोटं बोलून भूमीबरोबर गेलाय बरोबर, परंतु हे त्याने काय केलं हे का केलं याचा विचार तुम्हाला येतोय का डोक्यामध्ये जरा तरी. याचा अर्थ तो तुमच्याशी खोटं बोलला. आपल्यापेक्षा भूमी त्यांना जास्त महत्त्वाची वाटते हे या कृतीतून त्यांनी सिद्ध केलं. एकतर अगोदर जर भूमी किंवा तुम्हाला दोघींपैकी एकीला निवडण्याची वेळ आली तर तो ऑब्व्हियसली भूमिताईलाच निवडणार हे त्याने आज सिद्ध करून दाखवलं. आणि तसंही भूमिताई प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर तिच्या बाजूने सगळं काही जुक्तमाप असेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हे सगळं ना आकाश भाऊजी भूमिताईच्या बाजूनेच करणार आहेत. आणि कधीही काही वेळ आली समजा तर पहिल्यांदा ते त्याला प्रेफरन्स देतील या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तेव्हा मग रागिनी म्हणते की येस गॉट इट, मला समजलं आहे तुला काय बोलायचं आहे ते. अगं कसं आहे ना काही झालं तरी आकाश त्या भूमीचीच बाजू घेणार हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. काही झालं तरीही तो तिच्याच बाजूने राहणार. कारण काय तिच्याकडे गरोदरपणाचं एक मोठी सिंपती आहे ना, त्याने ती सिंपती ती गेन करते. तिच्याकडे हा मोठा एक हुकमी हक्क आहे तिची प्रेग्नन्सी आणि या एकमेकांचा ती अगदी पुरेपूर वापर करणार आणि तेच तिला उपयोगाचं पडणार आहे. म्हणूनच आता आपल्याला आपली गोष्ट केली पाहिजे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई हेच तर मी तुम्हाला म्हणते की सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायला हव्यात आणि तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल. मी आईला पुढची गोष्ट सांगितली आहे. तर आता डॉक्टर म्हणतात की मिस्टर आकाश एक बोलायचे भूमीबद्दल. तेव्हा डॉक्टरांना आकाश विचारतो की तुम्ही तर मगाशी म्हणालात की सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु आता काय झालं आहे. तेव्हा मग आता ती मॅडम म्हणते की कसं आहे ना भूमीच्या बाळाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, बाळ अगदी व्यवस्थित आणि नीट आहे. परंतु भूमी खूप वीक आहे. तिच्यामध्ये हिमोग्लोबिन लेवल खूपच कमी झालेली आहे. रक्ताची पातळी जितकी हवी गरोदर पाहिला तितकं व्यवस्थित पाहिजे. कारण कसं आहे जर भूमीच वीक राहिली तर बाळ कसं व्यवस्थित पुढे जाईल. आणि तिला वीक राहणं गरजेचं नाही तर तिला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. मग आकाश म्हणतो की त्याच्यासाठी काही औषध गोळ्या. तेव्हा मग आकाशला डॉक्टर म्हणते की हो औषध गोळ्या तर आहेतच, तिच्या फॉलिक ॲसिडच्या विटॅमिनच्या गोळ्या चालू आहेत, त्यातून तर ते व्यवस्थित होईलच. परंतु भूमीला स्वतः बाहेरून स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यासाठी तिने वेळोवेळी जेवण केलं पाहिजे. फळभाज्या पालेभाज्या फळं सगळं काही व्यवस्थित प्रमाणात घेतलं पाहिजे. आणि तिला सध्या ड्रायफ्रूट्स देखील दिले गेले पाहिजेत जेणेकरून तिच्या शरीरातलं रक्त वगैरे सगळं काही व्यवस्थित होईल. तिची काळजी घेतली पाहिजे असं आकाश मला ती सांगते. नंतर पुढे आता डॉक्टर म्हणते की आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये भूमीने खूप स्ट्रेस घेतलेला आहे असं मला वाटते. म्हणूनच मग तिलाही मी गोष्ट सांगू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला ही गोष्ट सांगितल्यामुळे तुम्ही प्लीज यावर विचार करा असं डॉक्टर तिला सांगतात. नंतर इथे बाहेर निलांबरी मुद्दाम सगळं बघत असते, लपून छपून असते. तेव्हा बाबा जेव्हा भूमी येते तेव्हा तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात. भूमी म्हणते की बाबा हे काय करताय तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की करू दे गं, कसं आहे ना तू बाहेरून आली असता म्हणून. आणि गरोदर बाई जेव्हा बाहेरून येते तेव्हा तिची दृष्ट काढायची असते कारण त्या बाईला सगळ्यात जास्त दृष्ट लागते. म्हणूनच तुझी दृष्ट काढतोय मी. माझी आई म्हणायची आणि तुला माहिती आहे की तुझी आई जेव्हा जेव्हा अशीच यायची ना बाहेरून तेव्हा तेव्हा मीही तिची दृष्ट काढायचो. म्हणूनच तर मला अशी तुझ्यासारखी गुणी आणि सुंदर मुलगी मिळाली असं म्हणून आता बाबा हसायला लागतात. नंतर हे सगळं बघत असताना नीलू म्हणते की हो ही ड्युटी तुमच्या पदरामध्ये पडली आणि आमच्या सगळ्यांच्या डोईजड झाली, ही आमच्या डोक्यावर नसते आता. नंतर मग इथे बाबा म्हणतात की बरं झालंय सगळं आता चला तू आत येऊ शकतेस असं म्हणून ती तिची दृष्ट काढतात आणि तिला आतमध्ये घेतात. आणि नीलू म्हणते की काय ते कौतुक, आता बघा पुढे काय काय घडतं ते. नंतर नीलू आता एका जागी बसून म्हणत असते की काढू दे दृष्ट काढू दे, आता दृष्ट लागण्यासारखंच घडणार आहे घरामध्ये. बघा आता मी पुढे काय काय संकट आणते ते तुमच्या आयुष्यामध्ये. नंतर आता बाबा म्हणतात की भूमी ये ती पिशवी माझ्याकडे दे आधी आणि तू इथे बस. आता मला सांग की काय काय घडलं ते, पहिले शांतपणे बस असं म्हणून आता बाबा तिला पाणी आणून देतात आणि म्हणतात की बस इथे शांत. आता मला सांग डॉक्टर काय म्हणाल्या, सगळं काही व्यवस्थित आहे का. त्याच वेळेला आता ती म्हणते की बाबा हो तुम्हाला तेच सांगायचं आहे, सगळं काही प्रॉपर आहे, काळजी करू नका. सोनोग्राफी वगैरे सगळं अगदी व्यवस्थित झालं आणि बाळही अगदी सुखरूप आहे. ते ऐकल्यानंतर आता इथे लगेच बाबा म्हणतात की बरं झालं
चल हे सगळं व्यवस्थित झालं. आणि मग आता नीलांबरी म्हणते की मनातल्या मनात की हिचं काय चालू आहे नेमकं, इतकं आनंदी कशी काय ही. तेव्हा मग बाबा म्हणतात की मला तू फोनवर बोललीच होतीस की आकाशराव येणार आहे तिकडे, मग पुढे काय झालं. ती म्हणते की बाबा आकाश आल्यामुळे आकाशलाही खूप आनंद झाला होता. त्याच वेळेला मग आता लगेच बाबा म्हणतात की बरोबर, आनंद तर होणारच गं, आणि त्यांना आनंद झाला म्हणून तुझाही आनंद द्विगुणित झाला असेल, बरोबर की नाही. असं म्हटल्यावर आता भूमी हसायला लागते आणि बाबा म्हणतात की आई योगेश्वरीच्या कृपेने सगळं काही असंच व्यवस्थित राहू दे बेटा. तेवढ्यातच आता जिग्नेश दादा येतात आणि मग भूमीला तिथून उठून ती पाणी आणायला जाते आणि ते म्हणतात की बोला जिग्नेश शेठ, तुम्ही इथे असे कसे काय. तेव्हा मग ते सांगतात की एक काम होतं माधवराव, तुम्ही तुमच्या प्रशांतच्या हायर एज्युकेशनसाठी 2 लाख रुपये कर्जे घेतले होते बरोबर, ते कर्ज मला लवकरात लवकर हवे आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अहो असं काय म्हणताय तुम्ही, तुम्हाला अचानक हे कसं काय देऊ शकतो मी. तेव्हा मग आता लगेच माधवराव म्हणतात की तसं नाही, अहो इतके पैसे मी कसं जमा करू इतक्या सहजासहजी, आणि ते तर पैसे टप्प्याटप्प्याने द्यायचे होते ना, जसं मी तुमचं कर्जही देतोय महिन्या महिन्याला. तेव्हा जिग्नेश शेठ म्हणतात की तसं नाही, आता आम्ही 2 भाऊ आहेत, आमचे दोघांचे बिझनेस वेगळे होत आहेत आणि मला पैशांची गरज आहे, त्याच्यामुळे माझे ज्याच्याकडे कर्ज आहे त्याच्याकडून मी पैसे काढतोय. जरा तुम्हाला समजायचं असेल तर मी समजतो, ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही मला पुढच्या आठवड्यात 50,000 रुपये द्या, नंतरचं आपण हळूहळू बघू. तेव्हा मग बाबा म्हणतात की हो 50,000 पण जुजबी रक्कम नाही, माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. तेव्हा जिग्नेश शेठ उठतात आणि म्हणतात की हे बघा, आता मी पुढे काही जास्त यापेक्षा ॲडजस्ट करू शकत नाही, तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मला 50,000 रुपये द्यावेच लागणार आहेत. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. आता 50,000 रुपये कसे द्यायचे हा प्रश्न उपस्थित झालेला असतो. भूमी विचार करते की हे नेमकं काय होतं आहे, आणि नीलांबरीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तर भूमी म्हणते की बाबा 50,000 रुपये तेही पुढच्या आठवड्यामध्ये कसं करणार आहोत आपण सगळं मॅनेज. तेव्हा नीलांबरी म्हणते की करा मॅनेज सगळं, हे सगळं मी इस्तर घडून आणलं. आणि इथे बाबांना मात्र खूप टेन्शन होतं, त्यांचे हातपाय गळून येतात. आता काय करावं हा प्रश्न भूमीलाही पडलेला असतो. भूमी म्हणते की बाबा थांबा, एवढे 50,000 रुपये एका आठवड्यामध्ये आपल्याला जमवणं तर अशक्य आहे, कसं करायचं आहे, आणि मला काहीतरी जॉब बघितलाच पाहिजे बाबा, असं ती म्हणते. तरी ते नीलांबरीला सगळं काही आठवत असतं. तिने जिग्नेश भाईला 1 लाख रुपये दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं, आता मी जे काही सांगते तसंच तुम्हाला अगदी करायचं आहे. घरी जायचं आमच्या यांच्याकडे आणि सांगायचं की जे काही 2 लाख रुपये घेतलेत ना ते लवकरात लवकर परत करा, आणि 50,000 पुढच्या आठवड्यात हवेतच, असंच सांगायचं. बघा तुमची किती मजा झाली, ते तुमचे सगळे पैसे तुम्हाला मिळणार, त्याशिवाय हे 1 लाख रुपये वरचे आहे की नाही मजा, मी सांगते तसंच करा. आणि मग ती रागिनीला फोन करून सांगते की तुमचं सगळं ठरलेलं काम झालेलं आहे आणि आता तुम्ही पुढे काय बघा होतं ते. त्याच वेळेला इथे रागिनी ही खुश असते आणि भूमी टेन्शनमध्ये असते. तर नीलांबरी म्हणत असते की भूमी, राहायचं आहे ना माहेरी, तुला राहा, तुझा एक एक क्षण कधी असा नकोसा करते ना तेच बघ, तुला तुझा गरोदरपणा मी एन्जॉयच करू द्यायची नाही, काही झालं तरी तुला एक एक क्षण असा टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्येच गेला पाहिजे. तर भूमीलाही आता इथे विचार करून टेन्शन आलेले असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता आकाश आणि अभिजित बसलेले असताना अभिजित म्हणतो की अरे आकाश हे घे, एक पॅक घे. तेव्हा आता आकाश त्याला ओरडून म्हणतो की अभिजित, तुला माहिती आहे ना कॉन्फरन्स चालू व्हायच्या अगोदर कधी वगैरे घेतलं आहे का मी, कधीच नाही. त्याच वेळेला मग तो म्हणतो की अरे आकाश, एकाने काही होत नाही आहे, तुला टेन्शन आलं आहे ना, तुला भूमीची आठवण आहे, तर ते कमी होण्यासाठी म्हणून हे घे. असं म्हटल्यावर आता आकाश ते घेतो आणि तो भरपूर दारू पितो. आणि या सगळ्यामध्येच आता इथे रागिणी म्हणते की झालं, आता आकाश हा मोठ्या जगातल्या मोठ्या कॉन्फरन्सला आकाश महाजन यांची स्थिती उभंही न राहता येण्यासारखी होणार आहे, आणि बघ आकाशची काय मजा होणार आहे ते. असं म्हटल्यावर इथे आता रागिनी आणि अभिजित हे मीटिंग रूममध्ये असतात. सगळे बाकीचे कलिग म्हणत असतात की हे काय आहे, तुमचे मिस्टर आकाश महाजन आहेत तरी कुठे. असं म्हणून आता सगळेजण आकाशला बोलवत असतात, परंतु आकाश हा स्वतःच शुद्धीत नसतो. सगळ्या स्टाफची चिडचिड होत असते कारण आकाश आलेला नसतो, परंतु आकाश हा दारू पिऊन त्याला चालताही न येण्यासारखी त्याची स्थिती झालेली असते आणि तो एका रूममध्येच झोपून असतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही भूमीला म्हणते की झालं, बघितलंस काय झालं, शेवटी तू हरलीस आणि मी जिंकली. तुझ्या आकाशची बघ मी काय अवस्था करून ठेवली ते. आकाश आता स्वतःच्या पायावर उभंही राहू शकत नाही, काय करणार काय आहेस आता तू. असं म्हटल्यावर आता इथे भूमीला टेन्शन आलेलं असतं. आता नेमकी भूमी आकाशला कशाप्रकारे शुद्धीवर आणेल आणि कशाप्रकारे भूमी ही आकाशची मीटिंग सक्सेसफुल ठरवेल, हे सगळे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्येच पाहायला मिळणार. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.